पंतप्रधानांची उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. पश्चिम आशियातील परिस्थिती संदर्भात पंतप्रधान मोदी बैठक घेणार. महाराष्ट्रात सध्या गलिच्छ राजकारण सुरू. कुणीतरी राजकीय स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करतंय. जिरवाळांच्या व्हिडिओ प्रकरणात सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. जिरवाळांचा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. त्या व्हिडिओ मागे कोण आहे त्याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. जिरवाळांच्या व्हिडिओ संदर्भात मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातमुळे नाशिक जिल्ह्याचं नाव खराब. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिलेत. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान पुन्हा माघारी. दिल्ली विमानतळावर केली इमर्जन्सी लँडिंग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस. पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचं मोठं नुकसान. बीडच्या खामगाव पंढरपूर महामार्गावरील धारूर घाटाचं काम रखडलं. 2 वर्षात 65 अपघात, 21 जणांचा आतापर्यंत मृत्यू. रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी. देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध. देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही. नागरिकांनी अफवांपासून सावध राहावं. पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. वर्ध्यातल्या पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली. इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये होती मोठी गर्दी. प्रशासनाच्या आवाहनानंतर परिस्थिती पूर्वपदावर. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल मिळणार. इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे जालन्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी. भंडाऱ्यातील विश्राम भवनाला लागली आग. खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात वाचले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. साताऱ्यातल्या कास पठारावर रील स्टारची धोकादायक स्टंटबाजी. अशा प्रकारांकडे पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या जांभळी इथं वृद्धाची हत्या. हॉटेलमधल्या आचार्यानं किरकोळ कारणावरून हत्या केल्याची माहिती. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.